आषाढीची पूजा खरीप हंगामात होत असते, त्यामुळे खरीपाचा हंगाम चांगला झाला तर शेतकऱ्याबरोबर राज्यही सुखी होणार असल्यामुळे राज्यात चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना पांडुरंग चरणी केली असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। शासकीय पूजेनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा। देशाच्या तरुणाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास, संधी आणि नव्या आशा आकांक्षांचा जो नवा अध्याय सुरू केलाय त्या संकल्पाला अधिक बळ मिळावं अशी मागणी विठू चरणी केली आहे। देशातल्या प्रत्येक युवक युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी, तसंच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगानं पुढे जावा यासाठीही विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे।